सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। अखंड विश्व निर्माण करणारी आदिशक्ती आदिमाया म्हणजेच दुर्गा माता। तर भक्तांनो, या दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला। जवळजवळ हे युद्ध 9 दिवस चालले होते आणि 10व्या दिवशी विजय दिवस म्हणून साजरा केला। म्हणजेच महिषासुराचा वध झाला म्हणून आपण दसरा साजरा करतो। तर भक्तांनो, आजही पृथ्वी तलावरती आपण नवरात्र उत्सव साजरा करत असतो। तो सुद्धा 9 दिवस साजरा करतो। 9 दिवस वेगवेगळ्या देवीच्या रूपाची पूजा करतो, घटस्थापना करून आपण अगदी मनापासून परंतु देवीचं वाहनानंतर वाघ, सिंह आहे आपण पाहतो बघा फोटोमध्ये। अनेक आपण देवीच्या मूर्ती पाहतो, वाघावर बसलेल्या, सिंहावर बसलेल्या। परंतु नवरात्र उत्सवामध्ये ज्या दिवशी घट बसतात म्हणजेच देवीचं आगमन होतं, ज्या दिवशी होतं यावर्षी 2024ला देवीचं आगमन हे 3 ऑक्टोबरला होत आहे। त्या दिवशी नवरात्र उत्सव चालू होणार आहे। परंतु नवरात्र उत्सव चालू होताना ज्या दिवशी देवीचं आगमन होतं त्या दिवसावरून देवीचं वाहन ठरवलं जातं। तर बांधवांनो, या दिवशी यावर्षी येण्याआधी मायाशक्ती दुर्गा माता पालखीत बसून येत आहे। तर पालखी किंवा डोलीत बसून येत आहे। परंतु अनेक भक्तांच्या मनामध्ये प्रश्न येतो की देवीचं वाहन तर वाहक सिंह आहे, परंतु नवरात्र उत्सवात चालू होत असताना त्या दिवसावरून वाहन देवीचं कसं बरं ठरलं जातं, कोण ठरवतं, कुठल्या ग्रंथाचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे नवरात्र उत्सव तर 9 दिवसाचा असतो, परंतु यावर्षी येणारा आपला नवरात्र उत्सव हा 2024चा 10 दिवसाचा असणार आहे। काय याच्या पाठीमागचं रहस्य, अनेक गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहिजे आणि आदिमाया शक्ती ज्या वाहनावरती बसून येणार आहे म्हणजेच यावर्षी पालखीमधून येणार आहे, तर आपल्याला याच्यावरून अखंड या सृष्टीचं भविष्य सांगितलं जातं। म्हणजेच निसर्गामध्ये काही गोष्टी वाईट घडणार आहेत, काही गोष्टी चांगल्या घडणार आहेत, पाऊस कसा असणार आहे, सामान्य माणसाचं जीवनमान कसं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला देवीच्या कोणतं वाहन आहे किंवा कोणत्या वाहनावरती बसून येणार आहे याच्यावरून ठरवलं जातं। तर याच्या पाठीमागचं रहस्य, कुठला पुरावा या ठिकाणी दिला जातो ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर मी स्वामी मराठी या कृपा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती ही पूर्ण स्किप न करता पूर्ण पहा। तर आई दुर्गेच्या आगमनाची किंवा प्रस्तावनासाठी वाहन कोणतं असेल वारानुसार ठरवलं जातं, म्हणून आई दुर्गेचं वाहन हे प्रत्येक वेळी बघा बदलत असतं। यंदा शारदीय नवरात्र ही गुरुवारपासून सुरू होत आहे। अशा स्थितीमध्ये आई दुर्गेचं वाहन पालखी असेल, म्हणजेच आई दुर्गेचं आगमन हे पालखीवरून होणार आहे। तर बघा, गुरुवारी नवरात्रीला सुरुवात झाली की देवी डोलीत किंवा पालखीत बसते असं म्हणतात। तर आपल्या नवरात्री दरम्यान आई दुर्गेचा आगमन प्रस्थान एक विशेष वाहनाने होत असतं, ज्याचं ज्योतिषशास्त्रात वेगवेगळे अर्थ आहेत। याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रादरम्यान देवी दुर्गेचा आणि देवीचा आव्हान हे जग, निसर्ग किंवा पीक मानवी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकत असतं असं मानलं जातं। आणि या प्रसंगी आई दुर्गेने निवडलेलं वाहन हे चांगलं किंवा वाईट हे काळसुद्धा सूचित करत असतं। तर असंही म्हटलं जातं की देवी पंचांगानुसार नवरात्रीच्या 9 दिवसाचा उत्सव अश्विनी शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत सुरू असतं। मात्र यावर्षी 2024मध्ये नवरात्र उत्सव हा 10 दिवसांचा असल्याचं सांगितलं जाते। कोणतीही नवरात्र साधारणपणे 9 दिवसाची असते, पण तिथीचा क्षय झाल्यानं ती 8 दिवसाची किंवा वृद्धी झाल्यानं ती 10 दिवसाची सुद्धा असू शकते। तर यंदाचा नवरात्र उत्सव हा 10 दिवसाचा असणार आहे असं सांगितलं जातं। 3 ऑक्टोबर 2024 पासून आश्विन मास आरंभ होत आहे। म्हणजेच याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। तर 2 ऑक्टोबर 2024च्या रात्री 12 वाजल्यापासून 18 मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्याने
त्याच वेळेपासून अश्विन शुक्ल प्रतिपदा सुरू होत आहे आणि यामुळे घटस्थापना ऑक्टोंबर 2024ची 3 ऑक्टोंबर 2024 रोजी सूर्योदयापासून केली जात आहे. आपण आपल्या कुळाचारानुसार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी. तर असंही सांगितलं जातं की यावेळी शारदीय नवरात्र उत्सव 3 ऑक्टोंबरपासून ते 12 ऑक्टोंबरपर्यंत 2024 रोजी संपणार आहे आणि आपण अतिशय आनंदात 12 ऑक्टोंबरला दसरा साजरा करणार आहोत. नवरात्रीच्या या 10 दिवसात आई जगदंबेची वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते. कारण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आई दुर्गेनं म्हणजेच आदिमाया आदिशक्तीने दुष्ट अशा महिषासुराचा वध केला आणि हे जे युद्ध आहे ते 9 दिवस चाललं होतं. 10व्या दिवशी महिषासुराचा वध करून देवीने त्यावर विजय प्राप्त केला म्हणून आपण दसरा साजरा करतो. कारण देवी 9 दिवस युद्ध करून 10व्या दिवस म्हणजे विजय उत्सव आणि त्यामुळे आपण नवरात्रामध्ये देवीची अगदी मनापासून 9 दिवस वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो. तर आणि नवरात्रामध्ये देवी कोणत्या वाहनावर आली आहे याच्यावरून काही गोष्टी वाईट घडणार चांगल्या घडणार याचाही शोध मिळतो. तर बांधवांनो, देवी या पृथ्वी तलावर आल्यानंतर तिची स्वारी ही ऋतुमानानुसार बदलते असेही म्हणतात. तर बांधवांनो, यावर्षी घटस्थापना ही कोणत्या दिवशी येत आहे, देवी कोणत्या वाहनावर आगमन करणार आहे तर जाणून घेऊ. अगदी सोपं आहे. कारण आपण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण आपण साजरा करतो त्या सणाला पुरावा हा निश्चित असतो बांधवांनो. तर पुरावा हा साधू संतांनी ऋषीमुनींनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे. सत्य पुरावा तर बांधवांनो देखील देवीचं वाहन हे कसं बदलतं दरवर्षी. कारण देवीच्या ज्या दिवशी येते या पृथ्वी तलावर म्हणजेच आपण घटस्थापना करतो तो दिवस पकडला जातो. यावर्षी देवी गुरुवारी आली आहे बघा. म्हणजेच गुरुवार आपण घटस्थापना करतो त्यावेळी देवीचं वाहन हे पालखी आहे. परंतु कसं या गोष्टीची या ठिकाणी आपल्याला भागवत पुराणातलं एक श्लोकाचं उदाहरण या ठिकाणी दिलं जातं. आपण ध्यान देऊन ऐका. तर शशी सूर्य गजारूढा शनी भौमे तुरंगमे गुरु शुक्रे च दौलाया बुधे नौका प्रकीर्तिता असा हा श्लोक आहे. तर या श्लोकानुसार आपल्याला देवीचं आठवड्यातील 7 दिवसानुसार देवीच्या आगमनाची वेगवेगळ्या वाहनांचे वर्णन केलेले दिसून येते. तर सोमवार किंवा रविवारपासून नवरात्र सुरू जर झाली तर देवी माता ही हत्तीवर विराजमान होते म्हणजे गजावर विराजमान होते. तर शनिवार किंवा मंगळवार देवीचं आगमन झालं तर नवरात्र उत्सव सुरू झाला तर अश्व म्हणजेच घोड्यावर स्वार होते देवी. आणि गुरुवार किंवा शुक्रवारी नवरात्र जर सुरू झाली तर माता ही डोली किंवा पालखीमध्ये स्वार होऊन येते. तर अशा पद्धतीने देवीचे वाहन हे अतिशय महत्त्वाचे आहे बघा. यावर्षी देवी आदिमाया आदिशक्ती ही दुर्गा माता आपली पालखीत बसून आली आहे कारण तो दिवस गुरुवार आहे बघा. हा पुरावा या श्लोकामधला तर देवी पालखीत आली आहे म्हणजेच या वाहनावरून सुद्धा ठरवलं जातं शुभ की अशुभ. कारण यावर्षी पालखी हे सन्मानाचं प्रतीक आहे, हे समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणून यावर्षी शांतता राहणार आहे. तसेच पाऊस भरपूर पडणार आहे त्यामुळे शेती चांगली पिकणार आहे, शेतकरी राजा सुखावणार आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. त्यामुळे पण आदिमाया आदिशक्ती 9 दिवस यावर्षी 9 दिवसाऐवजी 10 दिवस अगदी मनापासून पूजा करा, भक्ती करा. दुष्ट शक्तींचा नक्की नाश होईल, आपली संकटे दूर होतील यात शंकाच नाही. आणि देवीचं वाहन हे आपल्याला या व्हिडिओमधून समजलं आहे. तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. यामुळे काय होईल, नवनवीन व्हिडिओची जी कुठली नोटिफिकेशन सर्वप्रथम ती तुम्हाला येईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लगेचच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.